मसाला भेंडी म्हटलं की लहान मुलांची खूप फेवरेट असते, कारण भेंडी त्यांना खूप आवडत असते। ताटाला सुद्धा अशी आपल्याला भेंडी तोंडी लावता येणार आहे आणि डब्यालाही देता येणार आहे। अशी आज आपण मसाला भेंडी बघतोय। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण भरून भेंडी करतोय, त्यासाठी इथं पाव किलो एवढी भेंडी घेतलेली आहे। भेंडी आता कट करून घेणार आहे। त्याची भेंडी कट करताना मागची आणि पुढची साईड कट करून घ्यायची, नंतर मध्यभागी बरोबर चिरून घ्यायची, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो। त्यामुळे इथं बरोबर आपण मध्यभागी कट लावून घेतलेला आहे भेंडीला। दुसरी सुद्धा मी एक तुम्हाला चिरून दाखवते। मागची आणि पुढची साईड कट करून नंतर बरोबर मध्यभागी आपण कट लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे। इथं बघू शकता सर्व भेंडी चिरून झाल्यानंतर आता त्याच्यासाठी जे वाटण लागतंय ना, त्या वाटणासाठी आपण थोडंसं वाळलं खोबरं किसून घेतलेलं आहे। शेंगदाणे, जिरं, चवीनुसार मीठ, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता। पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं, नंतर मग त्यामध्ये मीठ, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक करून घ्यायचा आणि नंतर मग जाडसर असं शेंगदाणा बारीक करून घेतलेला आहे। इथं बघा आपण जाडसर असं वाटण काढलेलं आहे भेंडीसाठी। भरून भेंडी करताना वाटण हे जाडसरच करायचं, म्हणजे भेंडीला चव छान येते। म्हणून इथं मी जाडसर वाटण करून नंतर मग त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर, हळद आणि अर्धा चमचा मसाला घातलेला आहे। मसाला तुम्हाला चवीनुसारच घालून घ्यायचा आहे, जास्तही तिखट नका करू। लहान मुलांना भेंडी खूप आवडते, त्यामुळे इथं आपण मसाला अर्धा चमचाच घालून घेतलेला आहे। नंतर बघा अशी भेंडी भरून घेतलेली आहे। भेंडी छान अशी भरता येते। बरोबर मध्यभागी आपण भेंडीला कट लावला की त्यामधून मसाला सुद्धा बाहेर येत नाही आणि जेव्हा आपण कधीही भेंडी परतेल ना, जसाच्या तसा मसाला भेंडीमध्येच राहतो। इथं आपण सर्व भेंडीना भरून घेतलेली आहे। आता आपण ना गॅसवरती कढई ठेवूया। भेंडीसाठी लागणारं तेल आता आपण कढईमध्ये ओतून घेत आहे। इथं मी 1 चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये 2 लाल मिरच्या, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, नंतर मग आपण जी भेंडी भरून घेतली होती ना, ती घालून तेलामध्ये चमच्याने चांगली परतून घ्यायची भेंडी। भेंडी चांगली परतली ना, भेंडी लवकर पण शिजते, त्यामुळे तेलामध्ये आपण 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहे आणि नंतर मग आता त्याच्यावरती आपल्याला ताट झाकून घ्यायचं आहे। ताट झाकल्यानंतर थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि वरती ताटावरती शिपडायचं, म्हणजे काय होतं, वाफ तयार होते आतमध्ये आणि भेंडी वाफेने छान शिजते। त्यामुळे इथं आपण थोडंसं ताटावरती पाणी घालून घेतलेलं आहे। 2 मिनिटांनी नंतर आपण ताट उघडलेलं आहे। भेंडी थोडीशी अशी परतवायची। 2 मिनिटांनी उघडलं की भेंडी खाली करपल्याही जात नाही, त्यामुळे असं एकदा दोनदा ना ताट उघडायचं आणि भेंडी परतून घेऊन नंतर ताट झाकायचं आणि नंतर थोडासा पाण्याचा शितळा मारायचा, म्हणजे वाफेने छान अशी भेंडीही शिजते। आणि लोखंडी कढईमध्ये भेंडी केली ना, त्याची चव खरंच खूप छान लागते। नक्की एकदा तुम्ही लोखंडी कढईमध्ये भेंडी करून बघा। आणि लहान मुलांना तर अशी भरलेली भेंडी खूप आवडते आणि ताटामध्ये अशी तोंडी लावायला म्हणा किंवा लहान मुलांना डब्याला सुद्धा देता येते। मसाला भेंडी तयार झालेली आहे। लहान मुलांना मसाला भेंडी खूप आवडते। लहान मुलांसाठी एकदा नक्की ही रेसिपी करून बघा। जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।